सर माझा उद्योजकांसाठी एक प्रश्न आहे. आपल्या मराठी उद्योजकांचा नेहमी एक मी म्हणेन की दोन्ही बाजू आहेत त्याला. म्हणजे एक त्यांना अडचणी येत असतात भांडवलाच्या म्हणा किंवा उद्योजक म्हणून एक आपल्यामध्ये एकतर संख्या कमी येते. म्हणजे जसं आपल्याकडे मुंबई म्हणा किंवा महाराष्ट्र म्हणा त्याच्यात संख्या उद्योजकांची खूप कमी आहे आणि त्यांच्या अडचणी भांडवलाच्या खूप मेजर असतात. इथे तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? व्यवसाय किंवा उद्योग करावा की न करावा सगळ्यात मोठा डायलिमा तरुणांचा असतो. पण तेच व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर त्याला त्याच्या घरच्यांकडून किंवा त्याच्या समाजाकडून तितका पाठिंबा मिळतोच असं नाही. परफेक्ट. अर्थात ही मानसिकता मी गेल्या पिढीपर्यंतची सांगतोय. आताच्या पिढीची मानसिकता नक्की बदलते आणि ही पॉझिटिव्ह साईन आहे, हे सकारात्मक आहे, हे मी मान्य करतो. पण तो जो काही कारण आहे ना, ते सर्वात मूळ कारण आहे की मी एखाद्या मुलाने जर ठरवलं की मला व्यवसाय करायचा आहे, तर त्याला लोक सांगतात की नाही, तू ही रिस्क नको घेऊस. रिस्क घेण्याची जी प्रवृत्ती आहे ना, ती एखाद्यामध्ये जरी असली तरी त्याला कुठेतरी मागे ओढलं जातं की नको हे करूस, त्याच्यापेक्षा तू नोकरी पत्कर. या मानसिकतेतून जर आपण आता ज्याचं कुटुंब संपूर्णपणे त्या मुलांनी काहीतरी नोकरी करून किंवा काहीतरी करून जर दुसऱ्या दिवशी पैसे आणले तर घर चालणार आहे, त्यांचं मी एक वेळ समजू शकतो. पण अनेक घरं अशी आहेत की जिकडे मुलाला म्हणजे घरामध्ये सदन आहेत, त्यांना अडचण नाही. मुलांनी एखादा प्रयोग म्हणून काही व्यवसाय केला तरी त्यांना काही अडचण येणार नाहीये. पण अशा ठिकाणी सुद्धा त्याला मागे ओढलं जातं. जर या वर्गाने जरी ठरवलं की मुलाला ठीक आहे, तुला हे करायचंय, तू कर, 3 वर्ष तुला हवी आहे, तू कर, तिला लागणाऱ्या सगळ्या रिसोर्सेस आम्ही उपलब्ध करून देतो, आणि त्याच्यानंतर नाही झालं तर गोष्ट वेगळी. तर किमान अशा कुटुंबाने तरी आपल्या मुलाला सपोर्ट करायला पाहिजे. आणि आता ते बदल होतोय, म्हणजे असं नाही म्हणणार की मी ते होतच नाहीये, पण तो व्हायला पाहिजे. आणि दुसरं, एक कम्युनिटी म्हणून त्याच्या मागे जसे लोक उभे राहतात त्याच्या अडचणीला, तसं थोडंसं कुठेतरी ते लॅकिंग आहे. अगदी खरं, अगदी खरं. तर ह्या दोन गोष्टी जर झाल्या, म्हणजे कुटुंबानी सपोर्ट करणं बरोबर आणि कम्युनिटीने की तू व्यवसाय करतोय, हो चांगली गोष्ट आहे, तू जा पुढे, आम्ही आहोत तुझ्या बरोबर, ह्या मॉरल सपोर्ट जरी मिळाला ना तरी खूप असतं. ऍब्सोल्युटली सर, ऍब्सोल्युटली. तुम्ही वेल सेड. बाकी तुम्हाला प्रत्यक्ष काही द्यायची गरज असतेच असं नाहीये. तुम्ही नुसतं मॉरली त्याच्या मागे उभे राहा तरी तो करेल. सगळ्या क्षेत्रामध्ये आज ब्रेन ड्रेन होऊन ही सगळी मुलं परदेशात जात आहेत आणि त्या ठिकाणी खूप मोठे व्यवसाय आणि मोठ्या मोठ्या कॉर्पोरेटच्या आणि याच्या सीईओ पदी आपले किती मराठी तुम्ही जर परदेशात जाऊन बघितलं त्यात, म्हणजे ते करतात तिकडे, तर तिकडे ती नोकरी म्हणून बघितलं नाही, तो व्यवसाय म्हणून बघितलं जातं. हे जर तिकडे करू शकतात तर ते इथेही करू शकतात. फक्त त्यांना संधी ती उपलब्ध करून दिली पाहिजे आणि ते समाज म्हणून आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. इथे तुम्ही नवीन पिढीला काय सल्ला द्याल की थोडा पेशन्स ठेवावा, राहावं इथे? कारण आजकाल पेशन्स राहिलेला नाहीये. कारण इथे कदाचित त्यांची पण चूक नाही, त्यांना कदाचित काही गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा पटकन पॅकेजेस तेवढे मिळत नसतील. पण तुमचा काही त्यांना संदेश याबद्दल? आत्ता जी पिढी आहे ही खऱ्या अर्थाने ग्लोबल सिटीजन आहे. तरी आपल्याकडे आज कम्प्युटर आहे, या फोनच्या माध्यमातून आपण संपूर्ण जगाशी कनेक्ट झालेलो आहोत. त्यामुळे ते प्रत्यक्ष तिकडे जरी गेलेले नसले तरी सुद्धा त्यांना सगळ्या जगभरात काय चाललेलं आहे पूर्णपणे माहिती आहे. त्यांना सगळं माहिती आहे की मला अपॉर्च्युनिटी कुठे आहे. आता अशा मुलांना जेव्हा जाणवतं की मला इथे तेवढ्या अपॉर्च्युनिटी नाही आहेत, मग तेव्हा ते बाहेर जाण्याचा विचार करतात. पण माझ्या माहितीमध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांनी ती एक म्हणजे पायरी म्हणून त्याच्याकडे बघतायत. म्हणजे तिथे मी एका लेवलला पोहोचल्यानंतर मला परत येऊन माझ्या देशात काहीतरी करायचंय असा विचार करणारे सुद्धा खूप आहेत. वा वा, असे पण आहेत. सर तुम्ही महाराष्ट्र फिरला आहात आणि अनेक वेळा फिरलेला आहात. आता तुमच्या दृष्टिकोनातनं 5 वर्षामध्ये पुढच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा काय अपॉर्च्युनिटीज आहेत? लोक शिरलीच नाहीत त्या क्षेत्रामध्ये आणि अशा काय काय अपॉर्च्युनिटीज तुमच्या समोर दिसतात? महाराष्ट्र हा नेहमीच उद्योग, व्यवसाय या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे राहिलेला आहे आणि आजही आहे, याबद्दल शंका नाही. संपूर्ण देशभरातल्या इंडस्ट्रियलिस्टना आणि उद्योजकांना आपलं महाराष्ट्रामध्ये एखादं तरी युनिट असावं आणि मुंबईमध्ये आपलं एखादं ऑफिस असावं असं वाटत असतं. ह्याच्यामध्येच महाराष्ट्राचं ची महती किती आहे ते कळतं. प्रत्येकाला वाटत असतं की आपलं मुंबईमध्ये काहीतरी असायला पाहिजे. त्यामुळे इथे अपॉर्च्युनिटीज नक्कीच आहेत आणि त्यामुळे इथे सगळ्यांनी त्याचा विचार करायला हरकत नाही. म्हणजे काही इंडस्ट्रीज तुम्हाला वाटतात की आता नवीन तरुणांनी त्या गोष्टी शिकाव्यात ज्या 5-10 वर्षात महाराष्ट्राचं खरंच म्हणजे ज्या अवेलेबल नाही आपल्या दिसतात, की आता कदाचित त्याचं फार प्रचिती नसेल, पण किंवा गावांमध्ये तुम्ही गावातल्या युवकांना काही म्हणजे मार्गदर्शन करू शकाल का की त्यांनी या गोष्टी या स्ट्रीम्स मध्ये लक्ष द्यावं? मी असं नाही, म्हणजे शेती या क्षेत्रामध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी आहेत. फक्त होतं असं की ते छोटे छोटे तुकडे कुटुंबाचे छोटे शेतीचे झाल्यामुळे आज ते अपॉर्च्युनिटी. जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर जे करतात त्यात अनेक लोक अनेक चांगले प्रयोग करतायत
आणि मुळामध्ये ना मग ते गावातले असो किंवा शहरातले असो, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आउट ऑफ द हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आज आता आपण बोलताना हा OTT प्लॅटफॉर्म करायचा जो विचार आहे, हे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आहे. आणि ग्रीनफील्ड सुरुवातीला फर्स्ट मुव्हर्स ॲडव्हान्टेज हा असतोच. त्यामुळे काहीतरी वेगळं जर मुलांना करायचं असेल तर जरूर करू शकतात. मला सतत त्यांच्या कुटुंबियांना सांगायचं की जर त्या मुलाला काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे, तर त्याला काहीतरी एक वेळ आणि सुरुवातीला सपोर्ट तर आपण दिला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी जर ते यशस्वी झालं, ते क्लिक झालं, तर स्काय इज द लिमिट. नाही, अगदी अगदी त्यामुळे correct. ती मानसिकता जी आहे ना, मग ती खेड्यातली किंवा शहरातली हा त्यात मी भिन्न करणार नाही. करणार नाही. ती मानसिकता आपल्या समाज म्हणून आपण बदलला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अपॉर्च्युनिटीज प्रचंड आहेत. प्रचंड आहे. म्हणजे तिथेच मला अजून एक विचारायचं की युजली नेहमी असं बघितलं जातं की मुंबई आणि आता अगदी जोडलं पुणं, म्हणजे पुण्या मुंबईमध्येच फ्युचर बनू शकतं किंवा तिथेच तुमचं लाईफ सुधरू शकतं. हा सुद्धा एक गैरसमज आहे तरुणांमध्ये. याविषयी तुम्ही काही सांगाल का? खरंच हा गैरसमज आहे. मी तर म्हणतो की अनेक व्यावसायिक असे आहेत की ह्या टियर 3 सिटीजकडे फोकस करतायत. आणि खरं सांगतो तुम्हाला, आपण मुंबईमध्ये असतो म्हणून आपल्याला कळत नाही. मुंबईच्या माणसाला बाहेर गेल्यानंतर एक ग्लॅमर आहे. काहीही तुम्ही इकडे कोणी नसाल ना, तरी तुम्ही मुंबईचा आहे असं म्हटलं की त्याकडे लोक वेगळ्या नजरेने बघतात. याचा ॲडव्हान्टेज घेऊन आपण तिकडे काही जर करू शकलो तरी काहीतरी मोठं होऊ शकतो. मग ते क्षेत्र कुठलंही असो. क्या बात! म्हणजे तुम्हाला एक ॲडेड टॅग आहे. हो, तुम्ही हो, मुंबईकर आहात हो, म्हणून हो. त्याचा तुम्ही बेनिफिट घ्या. अर्थात, अर्थात. त्यासाठी तुम्ही बाहेर पडा, बघा. म्हणजे सेल्फ व्हॅल्युएशन करून बघा. शेवटचा प्रश्न मला नवीन तरुणांसाठी तुमच्याकडनं गुरुमंत्र, कानमंत्र आणि काही सल्ला युवकांसाठी. आउट ऑफ द बॉक्स विचार करा. रिस्क टेकिंग एबिलिटीज ह्या तुमच्यामध्ये असल्याच पाहिजेत. आणि थिंक बिग. मोठं काहीतरी करायचंय असाच विचार करून जायचं. आणि महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये ते पोटेन्शियल नक्की आहे. अपॉर्च्युनिटीज पण आहेत. आता त्या संधीचं सोनं कसं करायचं हे त्यांच्या हातात आहे. त्यांनी नक्की ते करावं.